प्रस्तुत काल आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 12 श्लोक क्रमांक 9 आणि ओबी क्रमांक 106 ला थांबलो होतो. तरी पुन्हा परत पाठीमागे 5-6 पावलं जाऊया. पुन्हा 9 नंबरचा श्लोक वाचतो. आता मी वर सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी आपल्या मनाला अचल स्थापावयास तू समर्थ नसशील तर मग. त्यांनी सगळ्या बाजूनी पाहिलेले की अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी चारही माणसं माझ्याकडे येणार आहे. अर्थ काय पिडलेलं आहे, अर्थार्थी पैशासाठी, आणि दुसरा कोण राहिलाय, जिज्ञासू जाणण्यासाठी. मग तुमच्या आपल्या योग्यतेप्रमाणे जर आपण तिथे कायमस्वरूपी स्थिर राहू शकत नसेल तर तू काय कर, मग स्थापास तू समर्थ नसेल तर मग हे अर्जुना मला अभ्यास योगाने मनाला वारंवार आवरून धरून माझ्याच ठिकाणी ते स्थिर करण्याचा प्रयत्न कर. या अभ्यासपूर्वक योगाने जर तू तिथे ठाम नशील राहत तर पुन्हा 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 मनाला तिथं वळण लाव तिथे, आणि त्या अभ्यास सातत्य ठेव आणि अभ्यासपूर्व योगाने प्राप्त होशील. तू इच्छा कर कशाची, मी तिथं प्राप्त होईल, मी तसा करेल, मी प्रयत्न करेल, प्रयत्नवादी होईल असं. म्हणजे ज्याप्रमाणे तो मुंगळा जसा दत्तात्रयांनी गुरु केला होता, तो असा झाडावर चढायचा, परत पडायचा, परत चढायचा, पहिल्यापेक्षा थोडा उंचावर जायचा, परत पडायचा. परंतु त्यांनी सातत्य सोडलं नाही, बुडाकडून निघाला तर डायरेक्ट शेंड्यापर्यंत पोहोचला. त्याप्रमाणे दत्तात्रयांनी काय समजलं, मी जर एवढं सातत्य ठेवलं तर मी पण माझ्या इच्छित स्थळी पोहोचू शकतो. त्याप्रमाणे ते सांगतात. अथवा आता जर मन बुद्धी या सहित तू आपले चित्त माझ्या हाती विषयी वासना अस्पर्शित असे पूर्णपणे अर्पण करू शकत नसशील, अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबत न सकशी देवी. देव जर तू मला देऊ शकत नसशील, मन बुद्धी आणि चित्त, मन बुद्धी म्हणजे 3 मागितले, देऊ शकत नसशील तर असे कर की या 8 परहामा आजारी मोजका एक क्षणभर तरी मन आणि बुद्धी मला देत जा. बघा, एक क्षण, मोजका एक क्षण. मग काय होणार त्या क्षणाने, की तुला त्याची मग गोडी लागल्यानंतर मग पुन्हा 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 तेच करावंसं वाटणार. मग जितके निमिष तुझे चित्त माझे सुख पाहिल, माझ्या सुखाचा अनुभव घेईल, तितके तितके निमिष युक्त तुझे चित्तात विषयाविषयीची अरुची उत्पन्न होईल. मग बघा, मग तुमचं आपलं जसं आपली साधना वाढत वाढत जाणार, त्यामुळं जगाच्या बाजूला म्हणजे आत्मा सोडून दुसरीकडे जाणं, त्या अधिष्ठानावरून आपल्या बोधावरून बाजूला जाणारी जी दृष्टी आहे तिला काय म्हणलेलं त्यांनी, विषयाविषयी अरुची निर्माण होणार आहे. तर तिकडे जाणार नाही. मग ते हळूहळू त्याला इकडे चटक लागली, की जसं मुलाला बाहेरच्या खायची सवय लागलेली, पण हळूहळू जर त्याला घरात ती चटक लावून दिली तर मग तो ऑटोमॅटिक बाहेर पाहायचं सोडून देतो. तसं युक्तीने त्या म्हणतात. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे शरद ऋतूचा काल इथपर्यंत आलो होतो आपण, आता पुढे ज्याप्रमाणे शरद ऋतूचा प्रवेश झाला म्हणजे नद्यांचे पाणी कमी होऊ लागते, त्याप्रमाणे जसजसे माझ्या स्वरूपानंदात तुझे चित्त गुंतले तसे ते प्रपंचातून वेगाने बाहेर निघेल. म्हणजे बघा, त्याला ती एक युक्ती पण दिलेली. कोणती युक्ती दिलेली, माझ्याशी कनेक्ट कसं राहायचं हे शिकवलंय, पण तुला ते जमत नाही म्हणून तू हळूहळू हळूहळू तिथपर्यंत जा. आता बघा, ह्या वाक्याचा जर 7 नंबरच्या वाक्याचा, तैसा शरद कालो रे गे तर सरिता ओट लागे, तैसे चित्त काढले वेगे प्रपंचोनी. हळूहळू तिकडून जर तुझं मन इकडं काढलं तर मग प्रपंचाकडं सहज, तिकडे जर लागलं ईश्वराकडं तर सहज प्रपंच केव्हा मागे पडला. कसं ते म्हणतात, 11व्या अध्यायातच मला वाटतं ओळवून गेली, की अंगीची खोळी टाकून या सर्प निघाला पाताळी, ती त्वचा कोण सांभाळी परी. त्याप्रमाणे जसा तो तिकडे गेल्यानंतर ती त्वचा त्याची आपोआप पडून गेली, तिच्याकडे त्याचं लक्ष आहे का, नाही. तसं हळूहळू प्रपंचातून मन इकडे निघेल आणि इकडे जवळ जडल्यानंतर मग त्याचा आपोआप विसर पडेल. अथवा ज्याप्रमाणे ह्या 2-3 ओळी घ्यायच्यात, घेतल्यात ना आपण, 6 पर्यंत घेतल्यात ना. हा, 106 पर्यंत घेतल्या का. हा, 1 ते 6 घेतल्या. हा, 104 ते 6 तेच. मग ज्याप्रमाणे शरद ऋतूप्रमाणे प्रवेश झाला म्हणजे शरद ऋतूचा प्रवेश झाला म्हणजे नद्यांचे पाणी कमी होऊ लागते, त्याप्रमाणे जसजसे माझ्या स्वरूप आनंदात तुझे चित्त गुंतेल तसतसे ते प्रपंचातून बाहेर निघेल. अथवा ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून चंद्रबिंब दिवसानुदिवस कमी कमी होऊन जाऊन आमोशेला अगदी नाही तसेच होते, त्याप्रमाणे अर्जुन हे तुझे चित्त हळूहळू विषय भोगातून निघून माझ्या स्वरूपी प्रवेश करता करता शेवटी मद्रूप होईल. 9 ही ओळ आहे जी आपली, तरी पण घ्यायची. 9 6च्या नंतर.
आठ नाही घ्यायची, आठ कशाला घ्यायची, तैसे भोगातून निघता हीच घ्यायची फक्त. मग पण पुनवे हुनी जैसे शशी बिंबदी सदस्य हरपे अवसे नको. तो दृष्टांत आहे. अरे अभ्यास योग म्हणून ज्याला म्हणतात तो हाच आहे असे पक्के समज. यापासून प्राप्त होणार नाही अशी कोणती गोष्ट आहे ही आहे काय, अभ्यासाचे बळे. अभ्यास म्हणजे तो एक जाणे काही निपजे यायचे नाही, ती नको, त्याच्या पुढची घ्यायची आहे की नाही. अरे अभ्यासाच्या बळाने कोणी अंतरिक्षात संचार करतात, वाघ, कोणी सर्प, हिंस, पक्षू, हिंस्र पशूंना देखील निर्वैर करतात. 11 नंबरची ओळी घ्यायची आहे ना. अभ्यासाची निबळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्पे प्रांजळे ऐकी केली. त्याच्यानंतर विषकी आहारी पडे, ती पण घ्यायची. अभ्यासाने विष सुद्धा पचनी पडते, याने समुद्रावरही पायवाट होते. मग कोणी तरी अभ्यासाच्या योगाने वेदासही आटोक्यात हस्तगत करून घेतले. म्हणून अभ्यासास कोणतीच गोष्ट प्राप्त होणार नाही अशी मुळीच नाही. याकरता अभ्यासाच्या योगाने तू येऊन एकरूपतेने मिळ. बघा अभ्यास ही अभ्यास युग म्हणजे तो हा एकूच जाणी जे येणे काही निपजे ऐसे नाही नको ही ओळ. पै अभ्यासाचे निबळे एक गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे एकी केली. बघा वाघाला सुद्धा वळण लावतात. बाबा आमटेंनी कसं वाघाला वळण लावलं होतं. सर्पाला तर आपण पाहतोच किती लोक अंगा खांद्यावर खेळवतात. विष सुद्धा थोडं थोडं खाता खाता माणसाच्या बॉडीला वळण लागले अख्खी बाटली येऊ शकतो. समुद्रावर पायवाट चालता येतं, शरीर हलकं फुलकं करता येतं आणि चालू शकतो तो आपण जसं जमिनीवर चालतो. एकी वाग्ब्रह्म केले थोकटे अभ्यासी. वाग्ब्रह्म म्हणजे वेदाचा जो अभ्यास येतो त्याच्या मुखद्वत झाला. हे कशाने, अभ्यासाने झालं. तर मग ईश्वर तत्व का नाही भेटणार, ते तुला भेटू शकते. म्हणून अभ्यासाशी काही सर्व तादुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. म्हणजे 11, 12 आणि 13 बरोबर. आणि पहिली 9 होती आहे की नाही. त्याच्यानंतर आता श्लोक क्रमांक 10 वाजते. बघा कसं युक्तीने ज्ञानोबराई घेऊन चालेल. जसं लहान मुलाला आई घेऊन जाते कुठे बाहेर जाताना फसून इथपर्यंत जायचे, त्याप्रमाणे आपल्याला घेऊन चालेल. आपल्या कलेने इथं हा अभंग बसतो. बालकाची नि चाले माता जाणून पानवूल घाले, अर्भकाची साठी पंथी हाती धरली पाटी. वर जसा सांगितला तसा अभ्यास करण्यासही जर तू असमर्थ असशील तर मग एवढा वेळ कोणाकडे, असं नाही जमत तर तसं कर, तसं नाही जमत तर तसं कर, हाय का वेळ एवढा कोणाकडं. पण यांच्याकडे वेळ आहे ज्ञानेश्वर महाराजांकडे. त्यावेळेला त्यांचा कोणी सदुपयोग नाही केला. पण आज तुम्ही आपण काही का होईना 4, 5, 10, 20, 50 हजार लोक विचार करत असतील यांचा, त्यांना लय आनंद होत असेल. आणि त्यांनी आपल्याला ते जशी सबसिडी देतात तशीच इथे सबसिडी देतात. असं नाही तर बाबा तसं नाही तर तसं. वर असा सांगितला तसा, पुन्हा मागे गेलो का नाही, वर जसा सांगितला तसा अभ्यास करण्यास प्रत्येक वेळेला वर सांगितलंय तसा आहे की नाही. जर तू असमर्थ असशील तर मग माझ्यासाठी का बरं एवढी त्यांना करायचे, मागं लागायचं काय कारण आहे. असं नाही जमत तर तसं कर का, त्याचं नाव आहे येतो हिताचा. बघा त्यांची असामान्य दृष्टी आहे, सामान्यांच्या वरची दृष्टी आहे. आणि ते सगळ्यांना आपल्यामध्ये पाहतात. जसं आपल्या मुलाला जसं पाहतात ना, दया करणे जे पुत्राशी तेच दास आणि दासी. त्यांना आता हे सुद्धा दास आणि दासी तरी कनेक्टेड, पण समाज काय त्यांना जॉईंट नाही. त्यांच्याबद्दल सुद्धा त्यांना अपार करुणा आहे त्यांच्यामध्ये. त्याचं आपण विचार करू शकत नाही. आईचं प्रेम किती असतं मुलांवर हे कधी कळू शकतं आपल्याला, कधी कळणार. आईचं प्रेम मुलांवर किती असतं हे आपल्याला केव्हा कळू शकतं, आई झाल्याशिवाय कळू शकत नाही. तसं इथे पण किती अपार करुणेचे सागर येते त्यांच्या दृष्टीतून ती करुणा. म्हणून त्यांची ती दृष्टी ना ती पाणीदार असते. त्यांच्या डोळ्यातच तेवढी पॉवर आहे. ते आपल्याला ती डोळ्यातली पॉवर त्यांची समजणार नाही. पण तुम्हाला उलटा आपल्याला जर सांगितलं ना पटेल, राक्षसाच्या डोळ्यातली पॉवर जशी निघते ना आणि त्या माणसाला बधीर करून टाकते, मूर्छित करून टाकते किंवा मागे मागे पळायला लावते, ती पटेल आपल्याला. कोणती, राक्षसनीची. पण संतांची अशी पॉवर असते ही आपल्या डोक्यात अजून आपण ती कल्पना पण नसेल केली कधी की त्यांच्या दृष्टीत तेवढी पॉवर आहे म्हणून. बरं दृष्टीत तरी बघतील, संकल्पात कोणतरी म्हटलं हो असा गावामध्ये एक मनुष्य हो, जसा आता तो पायी नव्हते तो गेला होता पंढरपूरपर्यंत, कुर्मदास. त्याची नुसती हिस्ट्री कोणाला सांगितली असती त्या एखाद्या साधूला तरी त्याने तिथं
तो जिथं आहे तिथं तो इथून हे करू शकतो, जिथे आहे तिथून तो त्याचा उद्धार करू शकतो. तो जयाकडे वाच पाहिजे होती सुख, तो म्हणे ते नाही, तो इथे राहून तिथं तो काम करू शकतो. अशी पण एक ओळ ज्ञानेश्वरीमध्ये. हा, किती नंबरला होता आपण? हा, समज तू असमर्थ असशील तर मग माझ्यासाठी कर्म करणे. बघा ते गाणं पण, हर खुशी हे जहा तू जहा भी रे. हा, म्हणजे ये दुआ है मेरी. हा, म्हणजे इथे जागेवरून तू जिथं असल तिथे माझ्यासाठी. तुम्हाला आता व्यवहारात सांगायचं, समजा आता नानांचा मुलगा कुठे आहे, तिकडे कुठे इटालीला आहे, तर नानीला इथं काय वाटेल ना ते त्याला तिथं भेटल, हे पटेल आपल्याला. का तर तेवढी ती पावर आहे, तेवढी पावर आहे, आणि तिथे त्याला ते गोष्ट भेटू शकते. इकडे इच्छा केली तर आता त्याच्यापेक्षा तर कणिक बरं. आता ह्या तर संत बी आहेत आणि पण आहेत, पण जर संत आहे तर त्यांची पावर केवढी असणार आहेत. असमर्थ असशील तर मग माझ्यासाठी कर्म करणे हेच एक काम कर. ईश्वरासाठी कर्मे करणे हेच आपले मुख्य कर्तव्य असे समज. कसं आता युक्तियुक्ती सांगतात, तुला नसेल ना अभ्यास जमत तर जे बी काम करतोय ना आपलं नाही, देवासाठी करायचं, देवासाठी करायचं. मग जे जे होईल तुझ्याकडून ती कर्म तू मला अर्पण कर, का ती माझ्या स्वरूपाला येऊन मिळशील. एवढं तू करू शकतो. काय आपल्यासाठी नाही करायचं. देवा सरकारी नोकर कसा काम करतो, करायचं म्हणून करायचं, देवासाठी करायचं म्हणून करायचं. माझ्यासाठी कर्म करणे हेच एक काम कर. ईश्वरासाठी कर्म करणे हेच आपले मुख्य कर्तव्य समज. कारण माझ्यासाठी कर्मे करणारा असा तू सिद्धीला, चित्तशुद्धी, योग, ज्ञानप्राप्ती या क्रमाने मोक्ष व सिद्धीस प्राप्त होशील. फक्त अंतःकरणात एवढा भाव ठेवला ना, देवासाठी कर, देवाचं म्हणून करायचं बस, बाकी काय नाही. तर सिद्धीला, कोणत्या सिद्धीला? चित्तशुद्धी ही एक सिद्धी, योग, ज्ञानप्राप्ती या क्रमाने, आणि मग शेवटी मोक्ष या सिद्धीस प्राप्त होशील. आता आपल्याला बाबांनी जे पहिलं दिले नाम ते त्याने चित्तशुद्धी, त्या चित्तशुद्धीतून आपण योग म्हणजे जोडण्याचा प्रयत्न करतो. मग ज्ञानप्राप्ती, आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर मोक्ष. आता ज्ञान घेतलंय, जसं एखाद्या शाळेमध्ये ॲडमिशन घेणं आणि नंतर डिग्री प्राप्त करून सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडणं, तसं झालं पाहिजे. आपल्या डिग्री प्राप्त करून बाहेर पडायचे. किंवा अभ्यास करण्याची ही जर तुझ्या अंगात शक्ती नसेल तर हल्ली तुझ्या आचरणाचा जो कार्यक्रम असेल तो तसाच चालू ठेव. बघ किती वाक्य, पार एकदम आपल्या स्टेपवर. जसा कार्यक्रम असेल तुझा आचरणाचा, मग ते सज्जन कचायचा असो किंवा पार मी म्हणाल नाचणारा गाणारा असेल, त्यांनी काय करायचं, त्यांनी त्या कामामध्ये रंगून जायचं. आचरणाचा जो कार्यक्रम असेल तो तसाच चालू असू दे. दमाने इंद्रियाला कोंडू नकोस. जा, इंद्रियांना काय करायचे करू दे. उपभोगास कमी करू नको. जे उपभोग घ्यावेसे वाटतात ना, चल करून घे. आपले जे एक महात्मे, त्यांना माळ घालायची होती आधी दुसऱ्या दिवशी, तर त्यांना पिण्याचा खूप नाद होता. मग ते म्हणले आता उद्या बाबा येणार आहे सकाळी, आपल्याला उद्या बाबांच्या हस्ते माळ घालायची. आज सगळी जंक्शन पार्टी, सगळ्या मित्र परिवारांना बोलवलं, आज काय धिंगाणा घालायचा तो घालायचा. हा, तर त्याप्रमाणे तुला उपभोगास काही कमी करू नकोस. तू आपल्या जातीचा अभिमान सोडू नको. आपण काय साधे आहेत का, आपण काय साधे का, तू बिलकुल साधा नाही. पण तुला हेच माहीत नाही तू कसा साधा नाहीस. आपले कुलधर्म व कुलाचार्याचे यथाविधी आचरण कर. बघा आता परत कसं ट्रॅक लगेच चेंज केला. पण कुलधर्माचे आचरण कर. शास्त्रांनी जी कर्मे करण्यास योग्य म्हणून सांगितली असतील ती कर, व जी कर्मे करण्यास अयोग्य म्हणून सांगितली असतील ती करू नकोस. म्हणजे आता परत आलं का, बांधलं का परत त्याला. पहिलं म्हणले काय करायचं ते कर, म्हणजे असं सांगायचं तुला काय करायचं ते करीत जा, पण एवढं काम करीत जा. काय करायचं करत एवढं काम करीत जा, म्हणजे त्याला युक्तीनेच घेऊन चालेल. शास्त्रांनी म्हणून कर्मे करण्यास अयोग्य म्हणून जी सांगितली असतील ती करू नकोस. एवढेच तू केलेस म्हणजे सुखाने तुला हवे तसे वागण्याची मोकळीक दिली आहे. एवढे केले म्हणजे तुला सुखाने वागायची कशी मोकळीक दिलेली का. आता कुलधर्माचा आचार कर. शास्त्रांनी सांगितले तसं कर्म कर, शास्त्रांनी जसं नाही सांगितलं तसं करणं. आणि तसे केले म्हणजे मग वागण्याची तुला हवे तशी वागण्याची मोकळीक दिली आहे. आता दिली आहे का बांधलाच आहे इनडायरेक्टली, पण गोडी गुलाबीनी. परंतु काया वाचे मने करून जसे जे व्यापार होतील
बघा, परत परत आल्या. आता मधला एक टप्पा सांगून दिला का स्वैराचार होऊ नको म्हणून, मेन. नाही तर पहिलंच बरोबर आहे, पण मधलं जे ना स्वैराचार होऊ नको, नाही तर माणसाला काय दिली मुबलक सूट. आमच्या यांनी पंतप्रधान स्कीम मध्ये लोकांनी गाड्या घेतल्या, रिक्षा, आणि जसं भरता येईल तसे भरा, जसे भरता येईल तसे. सगळ्यांनी ठरवलं अरे ते मापच होते, काय भरायची गरज नाही, भरलेच नाही कोणी, आणि शेवटी जप्त्या आल्या. तसं नको व्हायला म्हणून जेवढी तुम्ही सूट देता त्याचा गैरफायदा घेऊ नये म्हणून. नाही तर पुन्हा बघा आता पहिल्या चालीवर आलेत. परंतु काया वाचा मने करून जसे जे व्यवहार होतील, जसे जे व्यवहार होतील. 17 क्रमांक पहा. परी मने वाचा देह जैसा जो व्यापार होय तो मी करीत आहे ऐसे न म्हणे. मी करतो असं म्हणायचं नाही, हा अख्खा पूर्ण श्लोक घ्यावा लागणार आहे. परंतु काया वाचे मने करून जसे जे व्यवहार होतील ते मी करीत आहे असे तरी म्हणू नकोस. बघा, असे तरी म्हणू नकोस म्हणजे आता किती गोडी गुलाबींनी सांगितलेले. कारण ज्या परमेश्वराच्या अकुंठित सत्तेमुळे हे विश्वातील सारे व्यवहार चालले आहेत. कोणाच्या? आता आज आपण एवढेच येणार आहे ना, आता थोड्या वेळाने अजून एक येऊन बसणार आहे. हा कोणाच्या सत्तेने येऊन बसणार आहे? त्याने ठरवलं आज याला इकडं पाठवायचे. त्या परमेश्वराच्या अकुंठित सत्तेमुळे हे विश्वांतरातील सारे व्यवहार चालले आहेत. तोच कोणतेही कर्म करणे, करता कोण व ना करणे अकर्ता कोण हे सर्व काही जाणतो. दुसऱ्याचे कर्तव्य तू आपल्या अंगावर घेऊ नकोस म्हणजे झाले. आता तू जरी जाणत नसला तर तो जाणतोय कोण करतय हे. तू जरी जाणत नसला, तू तुझं वाट्याला येईल ते कर्म करत जा, फक्त मी केलं असं म्हणू नको. पण त्याला माहितीये कोण करतय. कोण करतय कर्म? सांगा, कोण करते कर्म? त्याला माहितीये कोण करतय. तोच करतो. दोन वाक्य आहे त्याला. एक प्रकृती करते आणि दुसरं जर प्रकृती नाही स्वीकारली, फक्त अजातवाद स्वीकारला. अजातवाद म्हणजे काय? देव सोडून दुसरं काय नाही, तर मग तोच करतोय. आणि जर थोडस अलीकडे आले प्रकृती माया, तर मग समजायचं प्रकृती करते, त्यामुळे तो ते सगळं जाणतो. दुसऱ्याचे कर्तव्य तू आपल्या अंगावर घेऊ नकोस म्हणजे दुसऱ्याचे म्हणजे कोणाचे? दुसऱ्याचे म्हणजे कोणाचे घेऊ नको आपल्या अंगावर? शाबास. हे म्हणजे अजून फसवायचा कार्यक्रम आहे. मी एक पटट कागद उपट. कसं महाराज? दुसऱ्याचे म्हणजे कसं? आत्ताच आलाय मग. हा हा, देह कर्म करतो. काय आता माझ्या तोंडापुढे आलेलं प्रमाण लगेच निघून गेलं की नाही त्याची घेता शिरी दुरावी. हा ते असं कधी सांगा ना कोणला? बरं आहे, सगळ्यांनी मी पण ऐकलं ना. हे काय आता ऐकतोच आहे ना. हरिओम असंच करतात याच्यासारखं. नाही त्याची घेता शिरी आणि दुराविसी निजपंत म्हणजे काय? दुसऱ्याचे ओझे आपल्या डोक्यावर घेणे, प्रकृतीचे कर्म आपल्या डोक्यावर घेतो आणि मग दुरावतो निजपंत म्हणजे मी आत्मा आहे या भावापासून हीन दशेला येतो, मग जीव दशेला येतो, मग एक एक लचंड आपल्या डोक्यावर येऊन बसतं. दुसऱ्याचे कर्तव्य तू आपल्या अंगावर घेऊ नकोस म्हणजे झाले. आता एवढं सांगावं लागते का? तुम्ही म्हणले तसं दुसऱ्याचे घेऊ नको, याचाच बोजा जाय ना. जर आपण राशीनला गेलो आणि आपल्या बोजा त्याला म्हणलं दुसऱ्याचा, तो घेणार आहे का? तो नाही घेणार. पण हा मात्र घेतो, अज्ञानाने हा घेतोय. त्याला ज्या दिवशी याचं ज्ञान होईल ना, तो जसा बोजा घेत नाही डोक्यावर तसा हा पण घेणार नाही तो. पण तोपर्यंत त्याला ज्ञान होत नाही. म्हणून अमुक कर्म परिपूर्ण झाले व अमुक कर्म परिपूर्ण न झाले तरी त्याविषयी मनात हर्ष खेद मानू नकोस. तो आपले जीवित्व परमात्म्याशी एकरूप करून टाक. काय याचं वाक्याचा अर्थ आहे? अमुक कर्म परिपूर्ण झाले तरी हर्ष नाही आणि अमुक कर्म अपूर्ण झाले तरी त्याविषयी खेद नाही
आणि तू काय कर, आपले जीवित परमात्म्याशी एकरूप करून टाक. म्हणजे काय, अमुक केलं तर बरं झालं, अरे खुश झालो, अमुक नाही झालं पाहिजे पण झालं, खिन्न झाला. कोणत्या दशेत येतो, जीव दशेत आहे. आणि तू आपले जीवित काय कर, माझ्या मज परमात्म्याशी एकरूप करून टाक. म्हणजे तू कोण झाला आता, तू परमात्मा स्वरूप झाला. म्हणजे जीवपणा घालव. याच्या पाठीमागचा एकमेव काय विचार आहे त्यांचा, तुझा जीवपणा घालव. जीवपणा घालवला नाही तर मग त्याच्या पुढे अजून एक डोक्यावर येतं काय, मी देह आहे. मग मी देह आहे हे एकपट झालं, मग देहाच्या संबंधाने अहम हा माझा आहे. मग त्याच्यानंतर दुसरं मी आहे आणि हा माझा आहे, ममत्व. मग एक 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 डोक्यावर बसत जातं. म्हणून पहिलं मुळालाच घाव घातला त्याने, जीवत्व घालून टाक, मग देहत्व आपोआप जाते पहिलं. आता हे तुकोबरायचं म्हणणे ना, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी. मग त्यावेळेला तुकोबराय जीवदशेवर पण एका बॉर्डरवर आलेले, त्यांना हे कळालंय एवढं मागणे म्हणजे कोणाकडे मागणे, जीवदशेची मागणी की माझी देहावरचं प्रेम घालो. म्हणजे त्याला क्रममुक्तीने पण इकडून पण येता येते हळूहळू देहाचा विसर. आणि इकडून जर गेलं तर जीव, तुका म्हणे आळी जीवेंची नुरे. बघा आता अजून एक त्याच्यातून, देहबुद्धी घालो म्हणजे मग माझी जीवबुद्धी घाली. म्हणजे माझी जीवबुद्धी गेली तर माझी देहबुद्धी आपोआप जाईल. जर आळीची जीवबुद्धी गेली तर तिची देहबुद्धी सुद्धा पालटली जाते सहज. बघा, आणि मग त्यावेळेला त्याची घोंगडी जशी आहे तशीच आपली घोंगडी होती. आळीची घोंगडी आता कोणाची घोंगडी झाली, त्या भ्रमरीची झाली, तिची त्या भुरकुटीची झाली है ना. असे पहा की, बघा किती उत्तर, असे पहा की माळ्याने जिकडे नेले पाणी, माळ्याने जिकडे नेले तिकडे पाणी हे निवांतपणे बिन तक्रार जाते. आपली तक्रार आहे. त्याप्रमाणे त्या पाण्याप्रमाणे मनातील कर्तृत्वाभिमान टाकून प्राप्त कर्म निष्काम वृत्तीने करणारे तुझी जीवित होऊ दे. तुझं सगळं जगणं त्या पाण्याप्रमाणे होऊ दे. म्हणजे काय, बिन तक्रार, मी इकडं जाणार नाही किंवा मी इकडे जाईल असं नाही. जसं पाण्याला नेतं तो माळी त्याप्रमाणे. म्हणजे कंसात प्राप्त कर्म निष्काम वृत्तीने करणारे असे तुझे जीवित होऊ दे. म्हणून कोणत्याही कर्माच्या प्रवृत्ती निवृत्तीचे ओझे बुद्धी आपल्यावर घेत नाही. अजून आपली बुद्धी काय करते, घेते कोणत्याही कर्माचे. म्हणून कोणत्याही कर्माच्या प्रवृत्ती मी गुंतणार आणि मी निवृत्ती सुटणार चे ओझे बुद्धी आपल्यावर घेत नाही. ती बुद्धी अर्जुना एक जगी मास्टर बुद्धी आहे, तिला वास्तव कळालेलं आहे. कारण चित्तवृत्ती माझ्या ठाई अखंड असते, त्यामुळे बुद्धी ते घेतच नाही स्वतःकडे कर्तृत्व. बाकी अर्जुना वाट सरळ आहे किंवा वाकडी आहे याविषयी रथ काही काळजी वा वाटाघाट करीत असतो काय. वाट कशी असली तर त्याला काही घेणं देणे का, रथाला नाही. जिकडे त्यास न्यावे तिकडे तो जातो. त्याप्रमाणे पहिलं पाण्याचं उदाहरण दिलं, आता दुसरं कोणाचं द्यायचं दिले, रथाचं दिले. त्याप्रमाणे जे जे कर्म तुझ्या हातून घडेल, जे जे ते थोडे आहे किंवा पुष्कळ आहे असे न म्हणता एकनिष्ठेने ते मला समर्पण कर, म्हणजे झाले 23. आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहु न म्हणजे निवांतच अर्पिजे माझ्या ठाई. निवांत चांगलं वाईट ते सगळं मला अर्पण करून टाक. अर्जुना अशा प्रकारे तू सर्व कर्माविषयी माझ्याच ठिकाणी भावना दर्शील. कर्माच्या ठिकाणी सुद्धा कुठं भावना आहे, माझ्याच ठिकाणी दर्शील. बघा कसं, विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी आणि विठ्ठल तोंडी उच्चार. टाळ तो टाळ नाही म्हणत, तो काय म्हणतो, हे आपण भजन म्हणताना सुद्धा आपण लक्षात म्हणतो टाळ नीट वाजव. त्यावेळेला त्यांनी म्हटलं पाहिजे विठ्ठल नीट वाजव. आणि ज्यावेळेला तो विठ्ठल म्हणेल ना तेव्हा त्याला नीट वाजव हे सुद्धा नाही म्हणता येणार. कारण तो म्हणेल मी विठ्ठलाला कसं सांगू नीट वाज म्हणून. असे अतिधार नाही का, टाळाला काय पाय लागतोय, बाबाच्या पाया पडायचं आणि टाळाला लात मारायची. हाय, टाळ आपल्या घरी यायला आपली भाग्य असावं लागतात. एकदा असं झालं, आपले एक दोघं भाऊ आहेत, तर एक भाऊ म्हणला हे माझ्याकडं रोजच नेहमी टाळ असतात, तुझ्याकडे घेऊन जा. तो म्हणला तुझं डोकं काय भरकटलंय का, हे कोणाच्याही घरी येत नाही. टाळ आलाय घरी आपल्या, म्हणजे कोण आले,
विठ्ठल आलाय. विठ्ठल टाळ आणि विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, आणि हे विठ्ठल अवघ्या भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठल. अशा प्रकारे तू सर्व कर्माविषयी माझ्या ठिकाणी भावना धरलीस, म्हणजे सर्व कर्मे मला समर्पण केलीस, म्हणजे शरीर त्यागानंतर तू साहित्य मोक्षी रूपी माझ्याच गावात येशील. ऑलरेडी तो त्या वय तसाच झालेला आहे, पण याची तशी समज नसल्यामुळे माऊलींना थोडे एक पाऊल माग राहून असं बोलावं लागते. मग तू मेल्यावर माझ्या गावाला येऊन भेटशील. आता जर अर्जुन मागच्या वेळेला म्हणला मग मी पहिला कुठे आहे ते सांग बरं, मेल्यावर तिकडे येणार, मग आता कुठे आहे सांग म्हणला असता, है की नाही. श्लोक क्रमांक 11. आता जर हेही करण्यास तू असमर्थ असशील, म्हणजे बघा आता, तर मग सर्व कर्मे मला अर्पण करून त्यांचे अनुष्ठान करणे या योगाचा आश्रय करून व आपल्या चित्ताचे संयमन करून सर्व कर्माच्या फलाचा त्याग कर. ती जर जमत नसेल तर कर्माच्या फळाचा त्याग कर, मला अर्पण करून टाकून. हे पंडुसुता, हे पंडुकुमारा, जर तुझ्याने मला ही सर्व ही कर्मे समर्पण करवत नसतील नाहीत, तर तू आणखी असे ही समजून घे की, बघा सगळी कर्म नसेल ते तर थोडी ठेवत असेल, तर कर्म करण्याला उद्युक्त करणारी जी बुद्धी तिच्या अगोदर किंवा पाठीमागून अथवा कर्माच्या अगोदर व अंती माझी आठवण करणे हे जर तुला कठीण वाटत असेल तर ते देखील राहू दे, परंतु एक कर, म्हणजे तू आपल्या बुद्धीचा विनियोग इंद्रिय निग्रह करण्यात कर, आणि ज्या ज्या वेळी जी जी कर्मे घडतील त्या त्या वेळी त्यांची जी जी फळे त्यांची आशा तू टाकून दे. पाहू या बघू आपण ना, तरी हेही तुझं न देवे कर्म मज, तरी तू गा बुज पंडुकुमारा, बुद्धीचे पाठीपोटी कर्मा अधिका शेवटी, माते बांधणे किरटी दुवाड जरी, तरी हेही असो सांडी आता अतिसो, परी संयतीसी वसो बुद्धी तुझी. जर तुला हे जमत नसेल तर त्या बुद्धीचा विनियोग करून इंद्रिय निग्रह कर, आणि परत त्याच्या पुढे आणि जेने जेने वेळे घडती कर्मे सकळे तयाची ती फळे तेजुती जाय, आणि ज्या ज्या वेळी जी जी कर्मे घडतील त्या त्यावेळी त्यांची त्यांची जी फळे त्याची आशा तू टाकून दे. ज्याप्रमाणे वृक्ष किंवा वेली आपल्यास फळे आली असतात त्यांची आशा न धरता ती टाकून देतात, त्याप्रमाणे जी जी कर्म पूर्ण होतील त्यांच्या त्यांच्या फलाची तू आशा सोडून दे. परी माते मनी धरावी. वृक्ष का वेली लोटती फळे आली, तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धी. परंतु मला मनात आठवून किंवा मला अर्पण करण्याच्या उद्देशाने कोणतीही कर्मे करावीत, कोणतीही कर्मे करावीत, हे काही नको, तर सर्व निष्फळ होऊ दे. बघा नाही ना, तर मग ते सगळं जागेवर सोडून दे, तिथंच पडून राहू दे. ज्याचं असेल, म्हणजे 500ची नोट पडली तर उचलून मंदिराच्या पेटीत टाक, पण तुला ती टाकवत नसेल तर जाऊ दे, जिथं पडलेली आहे तिथं पडून राहू दे, त्याचं काय व्हायचं ते होईल. ज्याप्रमाणे खडकावर पाऊस पडला असता किंवा अग्नीत बी पेरले असता किंवा स्वप्नात पाहिले असता निष्फळ होते, त्याप्रमाणे जी जी कर्मे तू करशील ती ती स्वप्नवत व्यर्थ मान. बघा सगळी कर्म कशी आहेत, खोटी मान. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व ही मिथ्या मानून शरण गे देवासी. बस खोटी मान. 31. खडकी जैसे वर्षले का अग्नी माझी पेरिले कर्म माने देखीचे स्वप्न जैसे. 31 घ्यायची. अजून कुठे घ्यायची बघू आपण. ते 27 काय होती, नाही 28. आणि जे जे वेळी घडती कर्मे सगळी 28 घ्यायची. 29 घ्यायची. परी माते मनी धरावे मज फल मज उद्देश करावे, हे काही नको आगवे, जाऊ दे शून्यात जाऊ दे, म्हणजे असेच पडून राहू दे. 30 बी घ्यायची आणि 31 पण घ्यायची. आगा आत्मतेजाच्या विशी जीव जैसा निराभिलाशी तैसी कर्मे आशिषी निष्काम होई. अरे ज्याप्रमाणे पिता आपल्या कन्येविषयी केव्हाही अभिलाष बाळगीत नाही, त्याप्रमाणे जी जी कर्मे तू करशील त्याच्या फलप्राप्तीची मुळीच इच्छा करू नकोस. ज्याप्रमाणे अग्नीची ज्वाला
उपयोगाविना आकाशात व्यर्थ जाते, त्याप्रमाणे कर्माची फळे शून्यात म्हणजे व्यर्थ जाऊ दे. वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाया काशी, क्रिया झिरो दे तैशी शून्या माझी 33. 31ला 33 जॉईंट होती शून्यामध्ये. म्हणजे पहिलं मला अर्पण कर, मला अर्पण करत नसल तर दे सोडून. आता ही युक्ती सांगितली, पहिलं माझ्या दृष्टीने कर, माझ्या दृष्टीने सोडून दे, हां, नाहीतर तुझ्याकडे घेऊ नको, अशा पद्धतीने. अरे अर्जुना, कर्मे करून त्याच्या फळाची इच्छा न करणे हा जरी सामान्य सोपा मार्ग वाटत आहे खरा, तरी पण सर्व योगामध्ये हा श्रेष्ठ योग आहे. सगळं करून पण आपण हेमजस्तवाची झाले परी म्या नाही केले, ऐसे जाणीतले तो सुटला, असा एवढा मोठा योग या. 34 काय, अर्जुना हा फलत्यागू आवडे की असलगू परी योगा माझी योग धुरेचा हा. 34 धुरेचा पुढचा एकदम 34 घ्यायची. जसे वेळूचे झाड एक वेळ व्याले म्हणजे पुन्हा वीत नाही, त्याप्रमाणे कर्म करून त्याचा फलत्याग केला म्हणजे ती कर्मे पुन्हा अंकुरित म्हणजे पुनर्जन्मास कारणीभूत होत नाही. येणे फलत्यागे सांडे ते ते कर्म न विरुडे, एकची वेळे वेळू झाडे वांझे जैसे. तसं बघा 35 आणि 36 तैसे येण्याची शरीरे. बघा काय, वेळूचं झाड एकदाच व्यालं का पुन्हा त्याला परत नाही, ते तोडलं ना का तिथं परत दुसरा बांबू नाही त्याच्या बाजूला येतो, पण त्याला तिथं नाही फुटत. आणि बाकीची झाडं तोडली का ती परत त्याला फुटतात, तो बाजूला येतो. तसं या मनुष्य शरीरात एकदाच कर्म केली तर एकदाच तर मनुष्य जन्माचं एवढंच कर्म. एक वेळूचं झाड लावलं का त्याला एकच बांबू येणार, परत दुसरा बांबू येणार नाही, है की नाही. 35 घ्यायचे, है की नाही. जसे वेळूचे झाड व्याले म्हणजे पुन्हा वीत नाही, त्याप्रमाणे कर्मे करून त्याचा फलत्याग केला म्हणजे ती कर्मे पुन्हा अंकुरित म्हणजे पुनर्जन्मास कारणीभूत होत नाहीत. तसे याच देहाने याच जन्मी पुन्हा शरीरास येणे म्हणजे देह धारण करणे संपते, किंबहुना जन्म मरणाच्या खेपावर दगड पडतो म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची सदाचीच मुक्तता होते. किती फुल कॉन्फिडन्सली वाक्य सुटतोच. 36 क्रमांक, येण्याची शरीर चिरा पडे 100%, दगड पडला म्हणजे संपला. किती कॉन्फिडन्सने वाक्य बघा. या ओळीतून अजून एक त्या वेळूच्या झाडामुळे क्लिअर आहे. आता त्याला करायला सांगितले असं, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरधार चिरा पडे. असं केलं का असं होतं, जसं तरी अवधान एक वार तिचे त्या लेवलचे, मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे, हे प्रतिज्ञा उत्तर. एकदा असं केलं का असं होणार, तू सदाचाच मुक्तता होतो. जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची सदाचीच मुक्तता होती. परंतु अर्जुन अभ्यासाच्या योगाने प्रथम परोक्ष ज्ञान प्राप्त होते व तशी अपरोक्ष ज्ञान प्राप्ती झाल्यावर ध्यान करता येते. बघा, पै अभ्यासाची नि पावटी ठाकीचे ज्ञान किरटी, ज्ञाने येईल भेटी ध्यानाची आहे. बघा, पहिलं काय होईल, परोक्ष ज्ञान, असा अनुग्रह घ्यावा लागतो. असं आपण बाबाकडून पहिलं कोणतं ज्ञान घेतले, नाम घेतले म्हणजे परोक्ष ज्ञान घेतले. ध्यानाला बसलाय म्हणजे या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि त्याला स्थितीचा अनुभव आला म्हणजे अपरोक्षाकडं वाटचाल झाली. आणि पुन्हा ते परत दृढ करण्यासाठी जायचंय, पहिला अनुग्रह घेण्यासाठी अडाणी माणसांनी जायचं. मग अनुग्रह घेतल्यानंतर ध्यानधारणा करण्यासाठी परत त्या सत्संगात जायचं. ध्यानधारणा केल्यानंतर त्या स्थितीवर गेलाय, त्या स्थितीची अनुभूती आली, पण आता परत ती स्थिती कायम टिकून राहावी म्हणून कंटिन्यू यायला लागतं. असं घेतलं झालं काम होत नाही. 37 अभ्यासाची निपावटे ठाकीचे ज्ञान किरीटे. ठाकीचे 16 किरीटे ज्ञान, ज्ञाने जी भेटी ध्यानाची. मग ध्यानासीच खेव 17, ध्यानासी खेव भेटायला जाणार. 17 क्रमांक नाही 37 क्रमांक बा. तशी याच ध्याने परंतु अर्जुन अभ्यासाच्या योगाने प्रथम परोक्ष ज्ञान प्राप्त होते व तशी परोक्ष ज्ञान प्राप्ती झाल्यावर ध्यान करता येते. काय 37 नंबरचा ओळीचा अर्थ, परोक्ष ज्ञान हा शब्द असेल का तिथे बघा बरं. बरोबर, बघा
अर्जुन अभ्यासाच्या योगाने प्रथम परोक्ष ज्ञान प्राप्त होते व तशी परोक्ष ज्ञान प्राप्ती झाल्यावर ध्यान करता येते. नंतर परोक्ष ज्ञान म्हणजे काय? नाही, परोक्ष ज्ञान म्हणजे ऐकण्यातलं, वाचण्यातलं, आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे अनुभवण्यातलं. असे असे परदेशी बाबा मुलुंडला राहतात, पाणी खात्यामध्ये बिल्डिंगमध्ये 3ऱ्या माळ्यावर राहतात, हे परोक्ष ज्ञान. आणि डायरेक्ट 3ऱ्या माळ्यावर जाऊन त्यांच्या घरात बसून नाश्ता चहा पाणी करणं हे अपरोक्ष ज्ञान. आणि वारंवार वारंवार त्यांच्या घरी जायचं म्हणजे दृढ अपरोक्ष ज्ञान आहे ना. माऊलीवर बसा ना तुम्ही. नंतर सर्व मनोवृत्ती व धर्म परोक्ष ज्ञान प्राप्ती झाल्यावर ध्यान करता येते. नंतर सर्व मनोवृत्ती धर्म ध्यानाला आलिंगन देतात, म्हणजे ध्यानात मग्न होतात. तेव्हा जेवढे म्हणून कर्म आहे ते सर्व आपोआप दूर राहते. पहा, म्हणजे 36, 37, 38 कंटिन्यू. जेव्हा कर्म आपोआप दूर राहते तेव्हा कर्म फलत्याग म्हणजे फलाची इच्छा सहज नाहीशी होते. मग असे झाल्यावर सर्व ब्रह्मस्थिती रूप शांती आपल्या स्वाधीन होते. अभ्यास आहे. मग ध्यानासी खेव देती आघवेची भाव, सगळं ध्यानाला जाऊन भेटतात, सगळे भाव ध्यानाला जाऊन चिटकतात. तेव्हा कर्मजात सर्व दुरी ठाके. मग मात्र सगळं कर्म बाजूला, कारण तुमचं ध्यान कशाशी? परोक्ष, म्हणजे मी आत्मा आहे हे परोक्ष होतं. आता ध्यानाने अपरोक्ष झालं, म्हणजे तुमचा त्या कर्माशी संबंध संपला, तादात्म्य संपलं. कर्म जेथे दुरावे तेथे फलत्याग संभवे. कर्मच बाजूला आपल्यापासून गेलं तर फळाचा त्याग संभवाचा प्रश्नच नाही. त्यागास्तव आगवे शांती सकळ. एकदा सगळं त्याग झाला, त्याच्याशी संबंध तुटला का शांती. म्हणून यावरी शांती हाची अनुक्रम सुभद्रापत्री, म्हणून अभ्यासाची प्रस्तुती करणे एक. बघूया. म्हणून हे सुभद्रापती 39ला काय होतं? फलत्यागो संभवे त्यागास्तव अंगवे शांती सकळ. 18 याच्यात दिला नाही असो. मग त्यागामधून ब्रह्मस्थितीच्या शांतीरूप आपल्याला स्वाधीन होते. म्हणजे शांती इथे कोणती सांगितलेली आहे? ब्रह्मस्वरूपाला मिळणं. शांती सगळी कधी शांती मिळते? ब्रह्मस्वरूपाकार जीव होतो त्यावेळेला त्याला शांती भेटते. त्याच्या अगोदर किती हरिओम शांती शांती म्हणलं तरी त्याला त्रास होणार. म्हणून यावरी शांती हाची अनुक्रम सुभद्रापती, म्हणून अभ्यासाची प्रस्तुती करणे. म्हणून सुभद्रापती शांती प्राप्त होण्याचा हाच एकमेव मार्गक्रम आहे. तेव्हा तुला अगोदर अभ्यासच केला पाहिजे. ठीक आहे. या 140 कुठपासून आपलं कंटिन्यू चालू आहे? 33 पासून 40 पर्यंत. ओके. आणि त्याच्या अगोदर शेवटची ओळ कोणती होती? त्याच्या अगोदर कोणती होती? 31. आणि ठीक आहे. ओके. 40 घेतली तरी चालेल, नाही तरी राहू द्या, पुढे बघूया आपण. राहू द्या, घेऊया. अभ्यास करायला पाहिजे म्हणून घ्यायचे. श्लोक क्रमांक 12. आता पहा पुढे कसं आहे. 12 कुठे गेला? वर सांगितलेल्या अभ्यासाहून ज्ञान अधिक प्रशंसनीय आहे हे तर प्रसिद्धच आहे, पण त्या ज्ञानाहून ज्ञानास केलेले ध्यान अधिक चांगले, आणि त्या तसल्या ध्यानाहूनही ज्ञान ध्यानयुक्त कर्माच्या फलाचा त्याग अधिक चांगला आहे. कारण कर्मफलाचा त्याग केल्यानंतर लगलीच संसाराची शांती होते ताबडतोब. यांच्याकडे एक वेगळे हातोडे, तिकडे थोडा फरक असू शकतो, बघू आपण. वर सांगितलेल्या अभ्यासाहून मागच्या ज्ञान अधिक प्रशंसनीय आहे, पण इकडे काय सांगितले ओळीमध्ये बघा मिस्टेक होती माणसाची समजून घेताना. अभ्यासाहून गहन पार्थामक ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेष. जे ज्ञानापासून ध्यान म्हणजे लोक काय म्हणतात, निरूपण करतात अभ्यासापेक्षा गहन ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा ध्यान. ज्ञानापासूनचे ध्यान म्हणजे ज्ञानाला धरूनचे ध्यान आहे ते, आणि ज्ञानाला धरून नाही असं बी एक ध्यान आहे. बस मन शांती होण्यासाठी काही नाही, निर्विकल्प काही नाही, मनातलं काढून टाका, ते एक ध्यान आहे.
आणि मी ब्रह्मरूप आहे हे एक ध्यान आहे. त्या दोघांमधलं ते ध्यान वरिष्ठ आहे, ते ध्यान महत्वाचं. ज्ञानासहित केलेलं ध्यान श्रेष्ठ आहे. तिकडे काय श्लोकाचा अर्थ? श्लोकाचा अर्थ ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे का? हा, ज्ञानासहित ध्यान पाहिजे होतं. हा, इकडे ज्ञानापासून आहे. ज्ञानापासून बघा, वर सांगितलेले अभ्यासाहून ज्ञान अधिक प्रशंसनीय आहे. म्हणजे मागच्या अभ्यासापेक्षा काय महत्वाचं आहे? ज्ञान. ते ज्ञान पाहिजे तर ते प्रसिद्धच आहे. पण त्या ज्ञानाहूनही ज्ञानासह केलेले ध्यान बघा, म्हणजे आता किती झाले त्याच्याकडे? ध्यान अधिक ज्ञान. मग त्या ज्ञानाहून काय होणार? ते मग अधिक चांगले आहे. बघा, अधिक चांगले कधी होते? ज्ञानासह ध्यान केलं तर अधिक चांगले. तसल्या ध्यानाहून आणि मग ज्ञानासह ध्यान करतोय पण कर्मफळाची अपेक्षा करतोय, याच्यात किती गुंतलेलेच. संप्रदायातले जो जो आपण म्हणलं तर टॉप लेवलची माणसं पण त्याच्यात गुंतलेली आहेत. काहीच जसा सौदा आहे ना, सौदा, बैलाचा सौदा, जमिनीचा सौदा, तसा त्याच्यात थोडं सुद्धा काही काटकसर करत नाही. आणि नंतर गेले का ते असंच राहून जाते. असं कितीतरी आहेत. ज्याच्यासाठी वाताहत केली ते जागेवर राहिलं. सिकंदर बादशाह तो अडाणी होता आणि हे ज्ञानी असून सुद्धा अडाणी. असं काही ओळ आहे का तुमच्याकडं? ज्ञानी आहेत पण अडाणी आहेत. ज्ञानी असून अडाणी. ज्ञानी असून अडाणी आहेत. या लागी अर्जुना पाही अध्यात्म ज्ञानाच्या ठाई जया नित्य बोधू नाही शास्त्र मुढा. हे शास्त्रातले मूर्ख अधिक चांगले. आणि तसल्या ध्यानाहूनही ध्यान करणारे बरेच आहेत. पण ध्यान कशासाठी माहितीये का? आपका तो लगता है बस यही सपना, राम नाम जपना पराया माल अपना. असं ध्यान आहे. या ध्यानाहूनही ज्ञान ध्यानयुक्त कर्माच्या फलाचा त्याग अधिक चांगला आहे. ज्ञान ध्यानयुक्त बघा, ही अजून दुसरी मेक आहे याच्यामध्ये. कर्माच्या फलाचा त्याग अधिक चांगला. कारण कर्मफल त्याग केल्यानंतर लगलीच संसाराची शांती होते. एवढा जबरदस्त विश्लेषण केले त्यांनी, एकदम परफेक्ट. पार्था, अभ्यासापेक्षा याचं कारण आहे साधना करणाऱ्या व्यक्तीने निरूपण केलेलं अजून टॉपर राहणार साधना केलेल्या माणसाचं. कारण त्याच्यामध्ये त्याच्या स्वतःचा अनुभूती त्याच्यामध्ये मिक्स करतोय. ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेला दुसऱ्यांनी नसेल का टीका केलेली असेल ना. त्यांना काय म्हटलेले की त्या याला 1000 डोळे आहेत. कोणाला? मोराला. पण त्याची एक दृष्टी नाही. तसं हे इकडं ते अध्यात्म ज्ञान ऐकले ते जर नसेल तर त्याला किती दृष्ट्या असल्या तर काय उपयोगाचे आहेत. तसं अध्यात्म ज्ञान जो करतो त्याची एक वेगळी हातोटी असणार. पार्था, अभ्यासापेक्षा ज्ञान हे सखोल व कठीण आहे, पण ज्ञानापेक्षा ध्यान अधिक महत्वाचे व कठीण आहे. बघा, ही ओळ आहे ना, त्याच्यापेक्षा याच्यावर साखरे बाबांनी मात केलेली. बघा इथे काय ओळे? अभ्यासाहून गण पार्था मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान आहे नाही. इथे बघा, अभ्यासापेक्षा ज्ञान सखोल कठीण आहे, पण ज्ञानापेक्षा अधिक ध्यान अधिक महत्वाचे. ज्ञानासह केलेलं ध्यान अधिक श्रेष्ठ आहे. इथे तेवढं नाही राहिलं. नंतर कर्माच्या फलाची इच्छा सोडणे हे ध्यानापेक्षाही उत्तम आहे. बघा, कर्म करायचंच आहे चांगलं, पण फळाची अपेक्षा नाही धरायची. आणि अपेक्षा नाही धरली म्हणजे भेटणार नाही, है की नाही? भेटणारच. नंतर कर्माच्या फलाची इच्छा सोडणे हे ध्यानापेक्षा उत्तम आहे, पण त्यागापेक्षा शांती सुख. आता ध्यान पेक्षा त्याग आणि त्यागापेक्षा काही झालं तर एकदम रिलॅक्स नॉर्मल राहायला पाहिजे माणूस. तर नॉर्मल राहायला म्हणजे तो भांडणं करील का नाही? बरं, तुम्ही नॉर्मल राहणे म्हणजे काय?
मेलेल्या सापाच्या प्रमाणे पडून राहणं म्हणजे नॉर्मल राहणे आहे की नाही? नॉर्मल राहणे म्हणजे काय? काही झालं तर बोलायचं नाही, याचं नाव नाही. मग शांतीब्रह्म नाथबाबा कसे होते? नॉर्मल होते का नाही? का रागीट होते? रागीट होते, शांत पण होते, रागीट म्हणजे 2 in 1 होते. रागीट होते हे तुमच्याकडून त्यांच्यावर झालेला आरोप आहे. आई पोराला मारते तेव्हा पोराला वाटतं का मारते मला. आता त्याला कधी कळणार? तो त्याच्या पोराला मारील तेव्हाच त्याला कळलं आई का मारित होती, तोपर्यंत त्याला कळणार नाही, हे की नाही? म्हणजे ती शांतीच आहे. आईचं मारणं, अजून तुम्हाला सांगू, देवाने शिशुपालाला मारलं, कंसाला मारलं म्हणजे, आणि त्यांना काय दिली? त्यांनी शांती दिली. हा हे पटेल का आपल्याला? आपण म्हणणार मारलं, शांती दिली म्हणणार नाही असं. मग हे जसं आई मुलाला मारते तसं त्याचं आहे. काही काही पिक्चरमध्ये बघा, चांगला पोरगा असतो पण नंतर गुंड होतो, कोणालाच आवरत नाही, तेव्हा त्याची आई स्वतः जेवायला घरी आलो त्याच्याच बंदुकीने त्याला मारते. त्याला काय केलं त्याच्या आईनी? शांत करून टाकलं, आणि परत त्यालाच कवटाळून रडते. तसं देवाचं आहे. कर्णाला मारताना तुम्ही बघा, महाभारत, कर्णाला मारलं तर पहिलं पाणी कोणाच्या डोळ्यात येतं माहिती का? देवाच्या डोळ्यात येतं. कारण माझा बाहू तुटला, माझा हात तुटला, माझा पाय तुटला, माझं एक अंग शरीराला सोडून बाजूला झालं, असं वाटतं. ही कोणती? ही करुणा आहे, बहु आहे, करुणा म्हणतो त्याला. मारताना सुद्धा तुम्हाला माहिती का, आई जेव्हा मारते ना त्यावेळेला सुद्धा तिच्या डोळ्यात पाणी असतं. मूर्त्याला किती मारलं तरी कळत नाही. आणि लागते कोणला? पोराला लागते का? नाही लागत, तिलाच लागतंय, है की नाही? भूतांचे पालन अनेक निर्दळन कंटकांचे. मारण्यात सुद्धा शांती आहे. आता ही शांती कधी कळायची? त्यागापेक्षा शांती सुख, ब्रह्मरूप प्राप्तीचे सुख विशेष चांगले आहे. बघा, त्यागापेक्षा शांती सुख म्हणजे ब्रह्म प्राप्तीचे सुख विशेष चांगले आहे सगळ्यात. आणि मग ब्रह्म सुखाच्या याच्यातून ते जे निघालेले उद्गार आहेत ना नाथबाबांचे, आता रागावलेत की नाही नाथबाबा? काय माय गेली होती भूतापाशी, रागावलेत की नाही? रागावलेत की नाही? नाही रागवले. तयाचे बिसाट शब्द सुखे, मारलेलं राग नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मेलेला बरा. त्यावेळेला तो म्हणतो मला नाही मारायचं, आता मला घ्यायचं. काय वेळेला आई एखादी म्हणते हा पाचीच्या दिवशी मेला असता तो बरा झाला असता. त्या शब्दावर कितीतरी लोकांनी माळा घातल्या आणि कोरोना आल्यावर परत काढल्या. हे क्षणिक वैराग्य आहे की नाही? त्यागापेक्षा शांती सुख, ब्रह्मरूप प्राप्तीचे सुख विशेष चांगले आहे. हे महावीरा, याप्रमाणे हे ब्रह्मप्राप्तीचे मार्ग असून याच टप्प्याने ज्याने शांतीचे माझघर प्राप्त करून घेतले आहे. काय मार्ग सांगितले नाही हो? याचं म्हणतात की ज्ञान होय अज्ञानाशी. ह्या मार्गाने गेलं का निश्चित पोचणार. इथून सरळ जा बरं, आग्रा रोड क्रॉस करून परत सरळ जायचं, आणि तो नवीन काय आलाय त्याचं लेप मारलं का पोचलं स्टेशनला. ही 100%. तसं याने गेल्या का 100% तेनेची पण ते चालू जाता. पूर्ण घ्यायचंय. हा 41, 42, 43 श्लोक क्रमांक 13. कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा. शक्य होईल? शक्य होईल? काय प्रमाणे तुमच्याकडे शक्य होईल? तुम्हाला मदत करतो. तसं तर अशक्य आहे, पण शक्य होईल. हा पण ते अगदी बरोबर आहे. ते शक्य काका म्हणले अशक्य ते शक्य. आपल्याला काय घेणं देणं नाही. कोण करतील? स्वामी करतील. हे स्वामी नुसते बसलेले दिसतात पण बसलेले नाहीत. त्यांना उलट जास्त काम आहेत. आणि आपण जे पळतोय ना, आपण काहीच करत नाही. पण आपण म्हणतो दमलो. खरे दमलेत कोण? परंतु ते देहाचं त्यांना जाणीव नाही. अशक्य गोष्ट ते शक्य करू शकतात. मग आपल्याला काय
आता तुला काय काळजी, बड्डेला युनिफॉर्म पण नवीन, पेढे पण आणि सगळं, आणि पप्पा हजर आज, आहे की नाही. अशक्य ते शक्य करतील स्वामी. एक याच्यात दाखवलं होतं, मुलाचा बड्डे होता आणि मुलगा म्हणला मला काय माहीत नाही बाबा, आज पैसेच पाहिजेत, माझ्या पोरांना मित्रांना पार्टी द्यायची. चालेल. आणि पोरं म्हणले काय चालेल, मग घेऊन गेला. ते म्हणले जाऊ दे, संध्याकाळी म्हाताऱ्याला मी सांगितले काय कर पण पैसे घेऊन ये. म्हणलं चालेल, पण म्हणलं आत्ता वडापाव तरी. तो म्हणला तेवढे पैसे, आणि गेला. आणि वडापावच्या दुकानात बाप याचं काम करतोय, वेटरचं. आणि ते पोरग कांडवलं, आणि ही मित्र ए आण मिरची कधी आणतो रे, किती कचरा, पाणी कधी आणतो, ए शेट हा पाणी देत नाही. शेट त्याला हे पोरग इतकं वैतागलं, पैसे दिलं गपचूप पळून गेलं. आणि मग वडील जाऊन म्हणतात अरे तू काय रडू नको आला, चालायचंच असं, तू पण तुझं सांभाळलं मी पण माझं सांभाळलं का नाही, मी कळून दिलं का माझं पोरगा, आणि तूही कळून नाही दिलं माझं. आणि हे बघ मी आता शेटकडून लय वैतागून मागून मागून आणलेचे पैसे, आपण आज केक कापू म्हणला, तुझ्या मित्रांना बोलव म्हणला. आता मित्रांना नाही, आता आपण घरच्या घरीच कापून तिघं सगळे सगळे खाऊ, कोणाला द्यायचा नाही. ठीक आहे नाही. आता काय फॅड आले, हे का नाही, सारखं बापाचा आईचा दोघांचा परत एकत्र लग्नाचा केक खायला मजा मिळती, है की नाही. कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा कोणाही जीवाचा, हे आपलं पाठ आहे. पण मसर घडतोच हो का. एक तुमच्या हातातला नाही मत्सर, आणि एक तुमच्या हातातला आहे. तुमच्या हातातला नाही ना, प्रसंगाला पटकन आईचा हात बसतो त्याच्या कानाखाली, तो त्याच्या घडण्यासाठी म्हणून तो द्वेष येतो. आणि मात्र अंतःकरणात नाही. कुठं नसला पाहिजे द्वेष, अंतःकरणात नाही राहिला पाहिजे. काय प्रमाणे निष्कपट व्हावे आणि उसण्या गाईजून जाय. भांडणं करायची पण खोटी खोटी, खरी खरी नाही भांडणं करायची. तसं पाहिलं तर कोणतीच करायची नाही, कारण खोटी खोटी खरी खरी गेली तरी तो आपल्याला म्हणू शकतो मी खोटी खोटी गेले बाबा, तुम्हाला कसं कळत नाही, आहे का नाही. त्यापेक्षा कोणतीच करायची नाही, कोणती सूट द्यायची नाही, आहे का नाही. कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा, सर्वांशी मित्रभावाने राहणारा. आपले यांच्या गावचे ते आहेत ना मोरे बाबा, काय ना विश्वनाथ महाराज, त्यांनी मी गावाला असता म्हणले बाबा तर कधी येणार मुंबईला. म्हणलं बोला ना काय बोलायचं. म्हणले अभंग घ्यायचा आहे. म्हणलं कोणता. म्हणले ऐसा ज्याचा नाही विष्णुमय जग. म्हणलं काय अभंग निवडला तुम्ही, एक नंबरचा अभंग आहे. ते म्हणले जरा अर्थ समजा. काही झालं कोणाचा राग नाही आलं पाहिजे, कोणाशी निर्वैर व्हावे, सर्वाभूत असावे, तरीच साधन हे बरोबर. हा, तरीच कृपा करील, तरीच अंगीकार करील नारायण. तर ते म्हणले मग नको बाबा, हा लय अवघड आहे. नाही नाही म्हणलं मग अवघड तर करायचा. तसं हे म्हणतात की प्राण्यांचा द्वेष न करणारा, सर्वांशी मित्रत्वाने राहणारा. मग आता आपले बाबा तर शिवाय देत होते. शिवाय कोणाला द्यायची. एक माणूस मला भेटला ना, म्हणला मी अनुग्रह घेतलाय. म्हणला एका ठिकाणी कार्यक्रम झाला, बसायला गेल्यानंतर म्हणले हे तुमच्या संप्रदायाचे ज्यांच्या घरी चहाला गेलो होते. हा म्हणले मी बुधवारी बाबांकडून अनुग्रह घेतला. अरे वा. म्हणून तुम्ही दिसले नाही कधी. नाही म्हणले घेतल्यानंतरच मी थोड्या दिवसात बाजूला गेलो. का तर म्हणले ते मोठे बाबा इतक्या शिव्या द्यायचे, इतक्या शिव्या द्यायचे. बरं ते शिव्या काय, ते म्हणले दारुड्या माणसाला नाही द्यायचे, गावातल्या भांडखोराला नाही द्यायचे, ते मोठमोठ्या कीर्तनकारांना शिवाय द्यायचे. आणि म्हणायची मी मोठा धरणार त्याला मारणार. कोर्टात गेलो. मी म्हणले हे बाबांना झालं काय, त्यामुळे म्हणले इथं थांबायला नको, गेला निघून. कळालं. ते बोलणं कशासाठी होतं, जनहितार्थ होतं, समाजाच्या हिताचं होतं ते. आणि खरंच मारलं असतं काय त्यांनी, मारलं असतं नसतं, मारलं. आणि मारलं नसतं, मारलंच असतं. कसं मारलं असतं, शब्दाने. अजून काय म्हणतात, आम्ही वैष्णव चोरटी घरा आली करंटी, करा आपुले जतन भांड्यान, आणि आम्ही असे घातपात करू का तुमची जीवदशाच तुमची काढून टाकू त्याच्या साईन. असे मारू तुम्हाला आम्ही, पुन्हा जन्माला नाही येणार. असे मारू, असे मारू का परत जन्माला. म्हणजे फारच डेंजर बाबा आहे म्हणते. पण लगेच तुम्ही म्हणायचं जन्मा नाही येणी ऐसे केले जन्मा नाही. मग खालचे म्हणतील तुम्हाला मारले का. हा
मारलं आम्हाला. तुम्ही जिवंत आहे का? मेलेले आहेत आम्ही, पण दिसतोय तुम्हाला. तर आम्ही कसे झालेले? ब्रह्मीभूत झालेलो आहोत. सर्वांशी काय बोलायचंय? कोण काय बोललं का? इकडे आवाज आला नाही. कोणत्याही प्राण्यांचा द्वेष न करणारा, सर्वांशी मित्रत्वाने राहणारा, दुःखी जीवांवर दया करणारा, हा अमुक पदार्थ माझा आहे असे त्याला कधी वाटत नाही. हा मी, हा अभिमान त्याच्या ठिकाणी नसतो. दुःख व सुख ही दोन्ही त्याला एकसारखीच वाटतात, जी ही द्वंद्वाधिक दुराविली. क्षमावान कोणी शिव्या दिल्या किंवा मारले तरी हा मनात शुद्ध होत नाही, तर अगदी शांत असतो. बघा, नाथबाबाला शिव्या दिल्यात, बोलले का काय? रिटर्न थुंकला नाही, बोलले. तुकाराम महाराजांना मारलं तरी ते त्याला विचारतात, तुला काही त्रास झाला असेल नाही का जास्त? मला मारलं रागाने. तो बघा, हे होणं गरजेचं आहे. अंतकरणात व्हायला पाहिजे, बाहेर नको. बाहेर नाटकं असतात, बाहेर दाखवतात, ती नाटकं असतात, नंतर त्याचा काटा काढतात. पिक्चर मध्ये नाही का, साधू होम शांती, आणि तो निघून गेला का त्याच्या माणसाला सांगता, याला संध्याकाळपर्यंत घरी पोहोचून द्यायचं, त्याचा तिकडेच ऍक्सिडेंट करून टाकायचं. तो नाटकेपणाची शांती नकोय. सर्वव्यापक चैतन्याला जसा आपभर भाव नसतो. हा बाबा पिक्चर तरी किती बघतो की नाही? सर्वव्यापक चैतन्याला जसा आपपर भाव नसतो, तसा त्याच्या मनात भूतांविषयी द्वेष, ते घेतलं ना मागचे सगळे, हा, त्याच्या मनात सर्वव्यापक चैतन्याला जसा आपपर भाव नसतो. म्हणजे हा कसा झालेला आहे? आता सर्वव्यापक चैतन्य झालेला आहे तो. तसा त्याच्या मनात भूतमात्राविषयी द्वेष मुळीच जाणत नसतो, कारण त्याची सर्वत्र समदृष्टी असते. 44. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची काही आपपरू नाही, चैतन्य जैसे. किंवा पृथ्वीच्या प्रमाणे उत्तम मनुष्याचा भार सहन करावा आणि अधमाचा भार सहन करू नये, असा भेद मुळीच जाणत नाही. अथवा कृपावंत प्राण ज्याप्रमाणे राजाच्या देहात श्वासोश्वास करीत राहावे आणि रंकाच्या देहात राहू नये असे म्हणत नाही. किंवा ज्याप्रमाणे गायीची तहान भागवावी व वाघाला विषाप्रमाणे होऊन मारावे असे करणे जसे पाण्याला ठाऊक नसते, त्याप्रमाणे. बघा काय वाघाचं सांगा, गायीची तृष्णा हरू का व्याघ्रा विष होऊन मारू, ऐसे नेनेची का करू तो ये जैसे. त्याप्रमाणे एकपणाच्या बोधाने सर्व प्राणी मात्राशी ज्याची सारखी मैत्री असून जो कृपेला स्वतः आपण आधारभूत असतो. 48. तैसीच्या आगवीच्या भूतमात्री एकपणे जायाची मैत्री कृपेची धात्री आपणच होय. 29. काय झालं यांच्याकडं? टाकत नाहीत काही आता? 29चा अर्थ नाही दिला आहे की नाही? धात्री म्हणजे पृथ्वी. काय अर्थ आहे? वाचा साहेब. 48. जन्मभूमी कृपाच त्याच्या पोटी जन्माला आलेली असं. 48. आणि मी हे भाषा नेणे, मी हे वेगळा, आणि मी ही भाषा जास्त माहीत नसते. मी म्हणत नाही तो बरं का, आपला काही त्याच्याशी संबंध नाही आहे की नाही. जो मी म्हणजे असे काही म्हणत नाही, आणि मी ही भाषा जास्त माहीत नसते. जो माझे असे काहीच म्हणत नाही. व सुखदुःख ही जाणीव ज्याचे मनात सत्यत्वाने येत नाही. सुख झाल्यासारखं दिसेल वरून त्याला, दुःख झाल्यासारखं दिसेल, पण ते आतमध्ये कसं? सत्यत्वाने नाही, मिथ्यत्वाने. सुख दुःख मिथ्यत्वाने अनुभवता येईल का आपल्याला? मग म्हणायचं युक्ती समजली. सुख दुःख मिथ्यत्वाने अनुभवायची. म्हणजे कशी? चित्रपटामध्ये शहेनशाह झाला तर घरी जाताना शहेनशाह होऊन जायचं नाही. चित्रपटामध्ये कुली झाला तरी घरी कुली होऊन जायचं नाही. जसं आहे तसं राहायचं, जसं आपण आहोत त्या भूमिकेवर ठाम राहायचं. त्याचप्रमाणे क्षमेविषयी ज्याची पृथ्वीसारखी योग्यता आहे
व संतोषाला ज्याने आपल्या मांडीवर राहण्यास घर दिले आहे. टोटल सगळ्या घ्यायच्या. श्लोक क्रमांक 14. सदा संतुष्ट जिवंत राहण्यास आवश्यक असलेल्या वस्तू मिळाल्या तरी ठीक. किती बारकाईने सांगितलं. आता हे जर कळत नसेल तर किती मंदप्रज्ञ म्हणायचं. सदा संतुष्ट जिवंत राहण्यास आवश्यक असलेल्या वस्तू मिळाल्या तरी ठीक आणि न मिळाल्या तरी ठीक. देगा उसका भला नहीं देगा उसका भला. देने वाला कौन है? देने वाला है भगवान और नहीं, मारने वाला है भगवान और मारने वाला भी. ये कैसा समझ में नहीं आता है. मारने वाला भी हो और बचाने वाला भी हो. क्या बात है. ये तो बात सही गई. मारते मरते पाहे स्वरूप माझे. एवढं कळालं म्हणजे झालं. मग काय, मग आपण आपल्या मग खुशाल संसार करायचा मस्त पैकी. काहीच टेन्शन घ्यायचं नाही. सदा संतुष्ट सदा संतुष्ट जिवंत राहण्यास आवश्यक असलेल्या वस्तू मिळाल्या तरी ठीक, न मिळाल्या तरी ठीक. सदोदित शांत चित्त असणारा, मनाला केव्हाही विक्षिप्त होऊ न देणारा, मनाच्या प्रत्येक स्वाभाविक वृत्तीचा निरोध करणारा किंवा शरीर इंद्रिय संगताचे नियमन करणारा, आत्मतत्वाविषयी ज्याचा निश्चय अतिशय दृढ झाला आहे, जो माझ्या ठिकाणी आपले मन व बुद्धी यांना स्थिर करून राहिला आहे, असा जो माझा भक्त आहे, ज्या माझ्या भक्तामध्ये हे सर्व गुण आहेत, तो मला प्रिय आहे. कुठं उत्तर आलंय? श्लोक क्रमांक 14. तुला कोण आवडतो? तो का हा आवडतो? त्या दोघांचा विषय संपला. आता असं ज्याची स्थिती झालेली आहे, भूमिका तो. वर्षा ऋतूशिवाय देखील जसा समुद्र नेहमी पाण्याने परिपूर्ण भरलेला असतो. बघा माऊलींची कसं आहे, समुद्र कधी आटत नाही, तसं याला काही नाही मिळालं तरी तो खिन्न नाही होत आणि लय जरी झालं तर तो ओव्हरफुल पण नाही होत, असं त्यांना सांगितलं. शरद ऋतू वर्षा ऋतूशिवाय देखील जसा समुद्र नेहमी पाण्याने परिपूर्ण भरलेला असतो, तसा आनंदाचे उपचार केल्याशिवायही विषय निरपेक्ष जो सहज आनंदात निमग्न असतो, सतत आनंद, त्याला काय मिळालं म्हणून तो आनंदी आहे असा नाही. जो आपले अंतकरण आपलीच शपथ घालून ताब्यात धरून ठेवतो व ज्याच्या बळाने निश्चयाला खरेपणा असतो, ज्याच्या हृदयरूपी मंदिरात जीव परमात्मा हे दोन्ही ऐक्याच्या आसनावर बसून विराजमान होतात, म्हणजे त्याचा जीव परमात्मा ऐक्य निश्चय असतो. मी भक्त तू देव आईसे करी, हे ते इथं आता आलेले. तो जीवपणात बी तिथंच नांदतो आणि परमात्मा भूमिकेत बी नांदतो. एक शरीराचा भाग स्त्री रूप राहतो, एक भाग पुरुष रूप राहतो, एक भाग जीव बुद्धीत राहतो आणि एक परमात्मा स्वरूपात राहतो. वेळ प्रसंगी जो ज्या वेळेला गरजेचा आहे तो भाव तो तिथं अंमलात आणतो. अशा योग संपत्तीने परपूर्णत्वास पावला असून जो मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी अखंड अर्पण करतो. ओळी कोणत्या घ्यायच्यात? अंतरात ब्रह्मैक्यानुभूतीने दृढतेने ध्यानाने व बाह्यता अष्टांग योगापैकी इतर साधनाने चांगल्या तऱ्हेने तयार सिद्ध होऊन देखील ज्याला माझ्या स्वरूप सगुण स्वरूपाविषयी दृढ व अनन्य प्रेम असते. 55 मध्ये आपण मागे जाऊ जरा. 55 नाही, 55च का? हा ना. हा. वार्षिये विन सागरू जैसा जळे नित्य निर्वर तैसा नित्य निरुपचारू संतोषी जो वाहुनी आपुलियान धरी जो अंतकरण निश्चयाचा साच पण जयाची जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्या असणी जयाची हृदयभूनी विराजती. 51-53 ऐसा योग समृद्धी होऊनी जो निर्वधी अर्पी मनोबधी माझ्या ठाई. बस बस किती घ्यायची? 51 आणि 53. आतू बाहेरी योगू निर्वाळलिया सांगू तरी माझा अनुरागो सप्रेम जया. अर्जुना तो भक्तू तोची योगू तोची मुक्तू तो वल्लभ मी कांतू ऐसा पडिये. बघा 55 क्रमांकाची ओळ काय आहे? अर्जुना 55 क्रमांक आहे का? नाही 56. बघा किती घ्यायची आपल्याला सांगितले? 51 आणि 53 आणि आता 56.
अर्जुना तोच भक्त, तोच योगी, तोच मुक्त असे समज. फार काय सांगावे. तो स्त्री व मी पती इतका मला तो आवडतो. आता याच्यावर पण ते मात करणार. 56. एक भक्तू अर्जुना तो भक्तू तोच योगी तोच मुक्तो तो वल्लभा मी कांतो ऐसा. हे ना तो आवडे मज जीवाचे नि पाडे हेही येथ थोकडे रूप करणे. आता हेही नाही तो श्री आणि मी पती हे सुद्धा नाही. छे छे असेही नव्हे. कारण छे छे असेही नव्हे तर तो मला माझ्या जीवापेक्षा जास्त प्रियकर आहे. परंतु त्यास ही उपमा येथे अपुरीच आहे. कोणत्या प्रश्नाचं उत्तर चाललंय. तुला ते उपासक आवडतात का हे उपासक आवडतात. आम्हाला हे आवडतात. तिकडचं काय ते बोलले नाही. तर आवडत्या भक्ताची गोष्ट हा केवळ मला भुरळ पाडणारा मंत्रच होय. ही बोलून दाखवण्यासारखी गोष्ट नाही. परंतु ती आवडच माझ्याकडून वदविते. हे बोलता नाहीत. प्रेम नव्हे सांगता बोलता अनुभव चित्ता चित्त आणि सांगता येत नाही तरी ती सांगितली गेली. किती घ्यायची. 56, 57. शिंदे पुढे 58. आणि म्हणून आम्ही वर स्त्री व पती अशी उपमा चटकन देऊन गेलो. नाहीतर प्रेमाचे कोठे वर्णन करता आले आहे काय. 59. हे ना तो आवडे मज जीवाचे नि पाडे हेही येत थोकडे रूप करणे. तो मला जीवापेक्षा आवडतो. हे थोकडे आहे का. याचं विश्लेषण थोकडे जीवापेक्षा जास्त आवडतो. कारण दोन नाही ना. जीव सुद्धा तोच आहे. माझा जीवन तो कोण आहे. एक माझ्यापेक्षा तो मला आवडतो म्हणजे कोण झाले. माझ्या जीवापेक्षा तो आवडतो म्हणजे किती झाले. हे नाही ना. म्हणून हे थोकडे. तरी पडियंताची कहाणी पण नाही असं बोलतायत. पण आवडीमुळं असं बोललं तरी पडियंताची कहाणी हे भुलीची भारणी. मी भुलवला गेलो. ये तवय न बोलती परी बोलवी श्रद्धा. हे बोलायचं नाही पण बोलून घेतलं. म्हणून का आम्हा वेगा आली उपमा. एरवी काय प्रेमा अनुवाद असे. आम्ही अतिवेगात झपाट्याने बोलून गेलो. नाही तर त्या प्रेमाचा अनुवादू असे. त्याच्यात बोलता येतं. काही ठिकाणी बोललं जातं प्रेमात आणि काही न बोलता सुद्धा. काही तोंडाने बोलता येतं काही वेळेला आणि काही वेळेला डोळ्याने बोलता येतं. आंखों ही आंखों में इशारा हो गया और बैठे बैठे जीने का सहारा हो गया का नाही. त्याच्यानंतर ते पण इशारा सुद्धा नाही होत. तरी इशारा सुद्धा नाही होत तरी पण वास येतो. वास माहिती का तुम्हाला. वास सुगंध येतो. आज तुम्ही येणार आहे असं कळलं जातं. म्हणजे मंडळी गावाला सुद्धा मालक मुंबईला आणि तो महिन्यातून एकदा जाणार असला तरी गेल्यावर मंडळी म्हणणार मला माहीत वाटलं होतं आज. कुत्र्याला कसा येतो वास तसा हा काय येतो वास येतो. असं होतं का हो साहेब. काका असं होतं का. होतं ना. असं होतं. सगळ्यांना झालं का मामा. आठवायचे ते दिवस आता फक्त आहे ना. आता असो हे किरीटी पै प्रियाची या गोष्टी दुना थाव उठी आवडी गा. आपल्या आवडीच्या माणसाशी बोलताना अजून इतकं स्पीडने बोलतो ना तर बोबडे बोल येतात कधी कधी आपले सुद्धा. बघा आपण जर अति प्रेमात बोलायला गेलो ना एखादा शब्द हुकतो आणि ते समोरचं हसायला लागतं आपल्याला. तरी आपल्याला त्या हसल्याची पर्वा वाटत नाही. 60. अर्जुना ह्या सर्व गोष्टी बाजूस ठेव. कारण आवडत्या मनुष्याविषयी गोष्टी निघाल्या असता आवडीस दुप्पट बळ चढते. अहो ह्या गोष्टी थोड्या बाजूला असू दे. बोलायला गेले तर दुप्पट बळ. बघा अर्जुना बाजूस ठेव कारण आवडत्या मनुष्याविषयी गोष्टी निघाल्या असता आवडीस दुप्पट बळ वाढते.
बघा, म्हणजे मला वाटलं तर बोलायला, पण बोलायला नाही, ऐकायला पण, आहे की नाही. त्यातूनही दैववशात कदाचित चर्चा करणारा श्रोता प्रेमळच भेटला. त्याच्यासाठी बाबांचं लय आटापिटा चाललंय. कालच फोन आलता, मला सांगितलं एखादा ड्रायव्हर भेटत असेल तर बघा. माझ्या लक्षात आलं पण मी लगेच बोललो नाही. 4 महिने बाबा म्हणले संवाद होईल, बाकी दुसरं काय नाही. त्यातूनही दैववशात कदाचित चर्चा करणारा श्रोता प्रेमळच भेटला. निस्ता चर्चा करणारा श्रोता नसावा, तो श्रोता कसा असावा? प्रेमळ असावा. तर मग त्या गोडीला दुसरी उपमा देता येईल का? प्रश्नचिन्ह. आता समजा काका ना आपण दोघं जर गेलो पण गावाला, तुमचं गाव कधी आलं कळतच नाही, उलट कंडक्टर म्हणतो उतरा, आलं आहे का नाही. किंवा एखादा माणूस आवडीचा वस्तू खायला गेला गाडीत, तर गाडी निघाली तर कंडक्टर त्याला बोलवायला जातो का? त्याची आवडी आहे तशी, आहे का नाही. त्यातूनही दैववशात कदाचित चर्चा करणारा श्रोताही प्रेमळच भेटला, तर मग त्या गोडीला दुसरी उपमा देता येईल का? म्हणून अर्जुना, तूच माझा आवडता असून तूच आवडीच्या गोष्टी ऐकणाराही आहेस. शिवाय माझ्या प्रिय भक्तांचीच गोष्ट प्रसंगानुसार तुझ्याजवळ बोलण्याची वेळ आलेली आहे. तर आता काय होईल ते हो, मी बोलतोच. आता देव फार आता आपल्या भूमिकेवर आला. जशी आपण चौकात गप्पा मारतो का नाही, तुकाराम पुलाव, आता बोलतोच. आता काय राहत नाही. पहिलं म्हणलं होतं नाही सांगत, पण आता सांगतो. या बोलण्याचा सुखाचा प्रसंग आला, हेही आपले भाग्य समजतो. चांगला माणूस भेटावा. देवाला आनंद वाटला, अर्जुनासारखा श्रोता ऐकणारा भेटला. अहो, अर्जुनाची ब्रह्मस्थिती सुद्धा देवाने म्हटलं नाही, याला ब्रह्मस्थितीत राहून द्यायचं, नाही तर मी बोलणार कोणाशी. म्हणून त्याला परत मागे आणतात, हे सावध हो. आणि अर्जुनाला कसला नाद लागलाय? बस ब्रह्मस्वरूपात निमग्न व्हायचा. देव म्हणतो हा जर त्या स्थितीत गेला आणि हा जर देहबुद्धी टाकली तर मी बोलणार कोणाशी. म्हणून त्याला आवरून घे. पहा, सामान्य गोष्ट आहे का? एवढ्या मोठ्या उत्तुंग शिखरावरून सुद्धा त्याला खाली माग बोलवतोय गप्पा मारण्यासाठी. मी तुम्हाला विचारतोय प्रश्न, एवढ्या उत्तुंग शिखरावरून देव त्याला खाली आणतोय नुसता बोलण्यासाठी. ठीक आहे, एक अजून उत्तुंग शिखरावरून खाली आलाय नुसता बोलण्यासाठी. तुम्हाला आठवण करून देतो, त्या दिवशी मला एक अक्षर लिहायचं होतं एका अर्जावर. साहेबांचं अक्षर चांगलं आहे, टायपिंग केल्यासारखं. म्हणून मी साहेबांकडे गेलो खास आणि गिरून घेतलं. फक्त 2 नावं टाकली 2 फॉर्मवर. तर मी म्हणलं साहेब एवढ्यासाठी मला इथे यावं लागलं. आणि नंतर माझ्याच लक्षात आलंय, एवढ्यासाठी म्हणजे हे काय साधं, कारण ते मुख्य होतं, त्यालाच धरून उत्तर आहे. एवढ्या उत्तुंग शिखरावरून देव त्याला नुसता बोलण्यासाठी खाली आणतोय. त्या सुखापेक्षाही बोलण्याचा संवाद सुख वेगळा आहे. आपण घरी चिंतन करतो आणि इकडे ऐकतो प्रवचन. आनंद कशात जास्त आहे? इकडे जास्त आनंद आहे बोलण्यात, कारण ते बोलण्यात देणं घेण्याचे व्यवहार होतात. आणि तिकडे एकटाच आहे, देण्या घेण्याचे व्यवहार होतात. पण काय देतो? ब्रह्म देतो, ब्रह्म घेतो. आणि देणारे घेणारे बी कोण आहेत? त्याच्यामध्ये ते एक बाबांचं भजन होतं, एका बाहेरच्या बाबांचं. बाबा आपने कमाल कर दिया, नाम खजाना देखी माला माल कर दिया, माला माल कर दिया. त्याच्यात माला माल माऊलीकडेच आहे जास्त, आहे का नाही? कुठे आलो होतो आपण? 63. तर आता काय होईल ते हो. म्हणजे मला हे सांगायचंय, मौनातल्यापेक्षा बोलण्याचं सुख जास्त आहे. ते सुख आहे. तुकाराम महाराज मी म्हणले, तुका म्हणे आता होय संवाद एकटं ग बसण्यापेक्षा. तुम्हाला माहिती आहे की एकटं जर ते कीर्तनकार माणूस झाला आणि जर प्रवचन करायला लागला ना, तो एसटीत जरी एकटा बसला तरी प्रवचन करतोच. आणि नंतर लक्षात शेजारचा बघायला लागला, हा काय बोलतोय, मग लक्षात येतं गप बसा. किंवा गायक किंवा वादक,
त्याला काय लागलाय? छंद लागला, चाळा लागला का तो तेच करत राहणार. शेजारचा जेव्हा बघणार तेव्हा म्हणणार आपण आता कीर्तनात नाहीये, आहे की नाही. तर आता काय होईल ते हो, मी बोलतोच. या बोलण्याचा सुखाचा प्रसंग आला हेही आपले भाग्य समजतो. इथं उत्तर होतं बघा, या बोलण्याचा सुखाचा प्रसंग आला हेही आपले भाग्य समजतो. म्हणजे मौनापेक्षा करू आवडीने, वाद भांडणं झाली तात्विक तरी सुद्धा तो संवाद आहे. देवाला शिव्या दिल्या तरी आनंद वाटला. काय जणी शिव्या देती, काय पाठ आहे, शिव्या जबरदस्त पाठ आहे तिच्या, आहे की नाही. असे म्हणता क्षणीच देव डोलू लागले. बोलतोच म्हणल्यावर देव डोलू लागले व म्हणाले, ज्या भक्तांना मी आपले अंतःकरणच बसावयास घालतो त्यांची लक्षणे जाणून घे. पूर्ण श्लोक घ्यायचा होता म्हटलो का आपण. किती कुठून घ्यायला सांगितलं होतं तुम्हाला? 51, 53 आणि नंतर 56, नंतर 59 म्हटलं होतं का? नाही, आता 64च करा. हां, म्हणजे किती ड्रॉप झाले फक्त? सगळीच घ्यायचे. फक्त किती ड्रॉप झाले मग? फक्त 52च ड्रॉप झाली का? 53, 52 आणि 54 झाली का ड्रॉप? हां, अच्छा, 3 ड्रॉप झाले. ठीक आहे, ओके. 15 होईल. एक श्लोक करूया. ज्या माझ्या भक्तापासून कोणताही प्राणी उद्विग्न होत नाही, ज्या भक्तापासून कोणालाही संताप क्षोभ होत नाही, व त्याप्रमाणे जो कोणत्याही प्राण्यापासून उद्वेग पावत नाही, हा याच्याकडूनही त्याला उद्वेग नाही आणि त्याच्याकडूनही याला उद्वेग नाही, आणि जो हर्ष क्रोध भय व खेद यांनी मुक्त असतो, तो मला प्रिय आहे. तरी ज्याप्रमाणे समुद्र शोभला असता त्यामुळे जलचरांना त्यापासून भय उत्पन्न होत नाही, व जलचरांचा पुष्कळ समुदाय वाढला असताही समुद्र त्यास कंटाळत नाही. काय बघा कसं उलट उदाहरण दिलंय. 65 घ्यायची. त्याप्रमाणे उत्तम उन्मत्त जगाच्या योगाने ज्याला खेद वाटत नाही व ज्याच्या स्वतःच्या योगाने लोकांनाही त्रास होत नाही. बघा, उन्मत्त जगामुळे त्याचं खेद नाही वाटत. काय माणसं बरोबर नाही राहिली असं तो म्हणत नाही, आणि याच्या वागण्याने त्यांनाही काही त्रास होत नाही. आणि फार काय 66 पण घ्यायची. फार काय सांगावे अर्जुना, शरीर ज्याप्रमाणे अवयवांना कंटाळत नाही त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहोत अशी आत्मैक्य बुद्धी असल्यामुळे तो प्राणी मात्रालाही कंटाळत नाही. 67 जग हेच त्याचे शरीर बनल्यामुळे ज्याला प्रिय अप्रियादी द्वंद्व म्हणजे आवडते नावडते असा भेदभावच राहत नाही, व अशा प्रकारे द्वैत भाव झाला नाहीसा झाला म्हणजे त्याच्या ठिकाणचे आनंद व क्रोध हे विकार द्वंद्वही नाही तसे होतात. काय ओळे, जगची देह झाले म्हणून प्रियाप्रिय गेले, हर्षामर्ष ठेले. याप्रमाणे सुखदुःखाधिक द्वंद्वापासून विमुक्त असून त्याची ज्याला बाधा होत नाही, जो भय चित्तक्षोभ इत्यादिकांनी रहित असतो, त्याला कसलंच भय नाही. बघा, सुखदुःखापासून ज्याला बाधा नाही, भय चित्तक्षोभ इत्यादिकांनी रहित असतो, आणि इतकी स्थिती प्राप्त झाली असूनही तो माझी अनन्य भक्ती करतो. कशासाठी? आता काहीच प्राप्त करायचं राहिलं नाही तरी करतो. तर त्याची मला फारच आवड असते. त्याच्याविषयीच्या प्रेमाचे मी काय वर्णन करू. मी 4 हात त्याच्यासाठी घेतले नाही तर 2 मध्ये काम झालं असतं, पण त्याच्यासाठी मी 2वर 2 4 हात घेऊन आलेलो आहे. तर त्याची मला फार आवड असते. त्याविषयी प्रेमाची काय वर्णन करू, तर शब्दाने वर्णन करणे शक्य नाही. इतकेच नव्हे तर तो माझे प्राण हेच जणू त्याचे प्राण आहेत. पहा काय वाक्य. इतकेच नव्हे तर तो माझे प्राण हेच जणू त्याचे प्राण आहेत. काय वाक्य साहेबाचं. सत्तर का? हां, म्हणजे त्याचे माझे प्राण हेच जणू त्याचे प्राण आहेत.
म्हणजे तो जगतोय तर माझ्या श्वासानेच जगतोय, त्याचा प्राण सेपरेट नाही. अरे जो आत्मानंदाने नित्य तृप्त झाला आहे, परिणाम म्हणजे जणू काय सर्व निश्चदा विधिभूत परब्रह्म या सगुण साकार रूपाने आविष्कृत अवतीर्ण झाले आहे, म्हणून तो पूर्ण स्थिती ब्रह्मस्थिती रूपी श्रीचा जणू काही प्रिय पतीच होय. पहा, जो निजानंदे तरी तयाचा गा मज मोह, काय सांगो तो पडी आवो, हे असो जीवे जीवो माझे चितो, माझा जीवन त्याचा जीव एकच आहे. दो जिस्म मगर एक जान है हम, हे नाही. जो निजानंदे झाला, कुठून झाला? बाहेरून लय पैशावाला नाही झाला, कुठून झाला? निजानंदाने आनंदित झाला, पूर्ण झाला. परिणामा आयुष्य आला. खरं त्याचं आता खरं आयुष्य म्हणजे खरं हे त्याचं पूर्ण ते झाला. वल्लभू जो 71, किती 71? 100 का 200? 171. असो ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 12 ओवी क्रमांक 171 आणि श्लोक क्रमांक 15 पूर्ण होऊन आपण इथे थांबलो. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तो दोषोनी मजरावे बसायदाने, जे प्रांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी दिवाळो. पुता परस्परे नळो मैत्र जीवांचे, दुरितांचे निघिल जाओ. विश्व स्वधर्म श्रीय पाओ, जो जे वांछित तो दिला हो प्राणी जातो. वर्षद सकळ मंगळी ईश्वर निशांची माती आली. अनवर्त हो मंडळी भेट तुता बुधा. सला कल्पतरुचे आरोग्य, चेतना चिंतामणीचे गाव. ओळ तेजा नवा विभूषांचे, चंद्रमेजा लांछन. मार्कंड येता पहिल, हे सर्वाधिक सच्चा सोय होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होरी धीरवती. भजितो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय होराविधी, हे तमये श्री विश्वेश्वरा हो. आहोयदान बसाहो, येणे वरे ज्ञान देव सुया झाला. येणे वरे ज्ञान देव सुया झाला. येणे वरे ज्ञान देव सुया झाला. हरि ओम. शांती शांती.